नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवशंकर तुमचं स्वागत करतो इनसाइड महाराष्ट्रवर। आजची बातमी थेट तुमच्या बँक खात्याशी जोडलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण ज्याची वाट पाहत होतो तो पीक विमा 2026 अखेर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पण अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की माझ्या जिल्ह्यात पैसे आले का, आणि जर आले तर मला का मिळाले नाहीत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 31 जिल्ह्याची यादी सांगणार आहे जिथे पैसे जमा होत आहेत, आणि जर तुमचे पैसे अडकले असतील तर तो लेखी अर्ज कसा लिहायचा याचा नमुना सुद्धा देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगेच सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, सरकारने 31 जिल्ह्यासाठी तब्बल 1219 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर केला आहे। यामध्ये अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, संभाजीनगर, चंद्रपूर, भंडारा, सोलापूर, पालघर, जळगाव, रायगड, सातारा, वाशिम, परभणी, बुलढाणा, वर्धा, सांगली, नागपूर, नंदुरबार, जालना, हिंगोली, गोंदिया, अकोला, धुळे, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, अमरावती, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली अशा 31 जिल्ह्याची यादी आहे, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं समजा। आत्ता मुद्दा असा की यादीत नाव असूनही पैसे का येत नाहीत याचं कारण असं असू शकतं तुम्ही वेळेत पीक पाहणी केली नसेल, नुकसान झाल्यावर 72 तासाच्या आत कंपनीला कळवलं नसेल, तुमच्या बँक खात्याला आधार किंवा डीबीटी लिंक नसेल, अशा वेळी तुमचा क्लेम पेंडिंग राहतो किंवा रिजेक्ट होतो। भावांनो, जर तुमचं सगळं बरोबर असूनही पैसे आले नसतील तर आता गप्प बसून चालणार नाही। तुम्हाला एक लेखी तक्रार अर्ज द्यावा लागेल। स्क्रीनवर बघा, मी तुम्हाला अर्जाचा नमुना दिला आहे। अर्जामध्ये काय लिहिले आहे आपण बघूयात। प्रति माननीय अधिकारी, पीक विमा कंपनी किंवा तालुका कृषी अधिकारी, तालुका तुमचा तालुका किंवा तुमचा जिल्हा तुम्ही लिहू शकता। त्यामध्ये महोदय, मी खालील सही करणारा अर्जदार श्री, येथे तुमचं नाव, राहणार तुमच्या गावाचे नाव, तालुका, जिल्हा। मी सन 2025-26च्या खरीप रब्बी हंगामासाठी माझ्या शेतातील पिकाचे नाव, उदा सोयाबीन, कापूस या पिकाचा पीक विमा फॉर्म भरलेला आहे। माझा पॉलिसी क्रमांक, इथे तुमचा पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे, हा आहे। माझ्या शेतातील पिकाचे नुकसान अतिवृष्टी, दुष्काळ, कीड, रोग यामुळे झालेले आहे। या नुकसानीबाबत मी वेळेवर 72 तासाच्या आत ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे। तसेच मी माझ्या शेताची पीक पाहणीसुद्धा केलेली आहे। सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असतानाही आणि माझ्या जिल्ह्याची नुकसान भरपाई यादीत निवड झालेली असतानाही माझ्या बँक खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। माझी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। येथे अर्जदाराचे पूर्ण नाव, आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। तरी साहेब, माझ्या अर्जाची आणि कागदपत्राची पडताळणी करून मला माझ्या हक्काची पीक विम्याची नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी ही नम्र विनंती। यासोबत तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, पीक विमा पावती 8A आणि 7/12 उतारा, पीक पाहणी पुरावा, 72 तासाच्या तक्रारीचा पुरावा आणि त्यासोबत तुमची सही आणि नाव आणि दिनांक टाकून द्यावा। शेतकरी मित्रांनो, हा अर्ज कोऱ्या कागदावर लिहून काढा। याचा लगेच स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला लिहितानाही सोपं जाईल। हा अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या कृषी कार्यालयात जमा करायचा आहे। अर्जासोबत तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, पीक विमा पावती, 7/12 आणि पीक पाहणीचा पुरावा जोडायला विसरू नका। तसेच जर तुम्हाला कंपनीशी थेट बोलायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या 14447 या टोल फ्री नंबरवर आजच कॉल करा आणि तुमच्या विम्याचं स्टेटस विचारा। तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट। पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात आले आहेत का, कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या ग्रुपवर शेअर करा जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही। आणि अशाच माहितीसाठी आपल्या इनसाइड महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।